मॅडम एवढे का चिडलेत? कारण काही वर्षांपूर्वीही असंच घडलं होतं. याचा अर्थ काय? तू आजवर कुठल्याही धमक्यांना भीक घातली नाहीयेस, पण पुढचं काहीच माहिती नाहीये. कशावरून लांडगा आला रे आला होणार नाहीये? केस नंबर 1 प्रभाकर अग्निहोत्री याचा संशयास्पद मृत्यू. शोध अपूर्ण, सत्य अजूनही सापडलं नाही. पोलिसात नोकरी करू नको असं मी तुला सांगितलं, कारण सिस्टीमने तुझे हात बांधले जाऊ नयेत म्हणून. डिटेक्टिव्ह बनताना बाबांच्या फोटो समोर घेतलेली शपथ आठव. आजपर्यंत तुम्ही जी केस घेतली ती सोडून दाखवलीत. अगं म्हणूनच मॅडम म्हणतात ना, शोधलं की सापडतंच. हो, नाही, पण एक केस मात्र बराच शोध घेऊनही सुटलेली नाही. केस नंबर 1. आमच्या भानगडीत पडू नकोस, पस्तावशील. आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ दे. अडथळा बनलास तर तिथेच ओळू. पुष्कळ केस सोडवत बस, पण प्रभाकरच्या केस मागे लागू नको. सावध हो. ही नुसती भूल नव्हती, पुढे काय होऊ शकतं त्याची चाहूल होती. म्हणजे तुमचाही तसाच अपघात होणार होता? कशावरून लांडगा आला रे आला होणार नाहीये? मी माझा शोध चालू ठेवला तर जे बाबांच्या बाबतीत झालं ते माझ्याही बाबतीत होऊ शकतं. बाबा लवकर या, आम्ही वाट बघतोय. काहीही झालं तरी मी माझा शोध थांबवणार नाही. मॅडम, या माणसाने तर सरळ सरळ धमकी दिली आहे तुम्हाला. याला शोधायलाच हवं. या माणसाचा शोध गेले कित्येक वर्ष घेते मी मनाली, पण आज धमकीची चिठ्ठी पाठवून पहिल्यांदाच त्याने मला आव्हान दिलंय. मॅडम, तेव्हाही अशीच एक चिठ्ठी प्रभाकर सरांना आली होती ना? मग तेव्हा ती चिठ्ठी कोणी पाठवली याचा शोध घ्यायचा प्रयत्न नाही झाला? झाला ना. वाडकर काकांनी त्याला पकडले. 2 खुनांचा आरोप होता त्या गुन्हेगारावर. वाडकर काकांनी त्याच्याकडे त्याचे सगळे गुन्हे कबूल करून घेतले. त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षाही मिळाली, फाशी झाली. आणि बाबांच्या घातपातात त्याचा काहीही हात नव्हता. आणि बाबांचा मारेकरी अजूनही सापडलेलाच नाही. हे वाडकर काका कोण? वाडकर काका बाबांचे जवळचे मित्र आणि सहकारी होते. बाबांचा अपघात झाला तेव्हा ते गोव्यात होते एका मिशनवर. त्यांनाही खूप धक्का बसला बाबांच्या अपघाताचा, पण तरी स्वतःचं दुःख आवरून ते आमचे अश्रू पुसत होते. पोरांनो, रडू नका. अरे रडून रडून आहे ना आशा वहिनींच्या डोळ्यातले अश्रू आटले. हे बघ, तुम्ही त्यांचा सांभाळ करायला हवा. तुम्ही काळजी घ्यायची त्यांची. आणि तुम्ही असे रडत राहिलात तर सरांनाही आवडणार नाही ते. आणि सोबत, अरे तू दादा आहेस हिचा, हिचाही सांभाळ तुला करायचंय. हा काका, बाबांना ज्यांनी मारलं ते कधीच पकडले जाणार नाही. का नाही जाणार? मी पकडेन त्यांना. त्यांना शिक्षाही व्हायलाच हवी. मी देईन शिक्षा त्यांना. काका, त्या माणसांनी तुम्हाला काही केलं तर?
आणि आम्हाला त्रास दिला तर? त्यांची हिंमत होणार नाही, आणि त्यांनी हिंमत जर केलीच ना तर मी जिवंत सोडणार नाही त्यांना. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. सोबत हे बाबांचे फॅमिली पेन्शनचे पेपर्स आहे, आईची सही. काका मी पाणी आणते. सर, तुम्ही माझे फक्त बॉस नव्हतात, माझे गुरु होतात, माझे मोठे भाऊ होतात तुम्ही. मला पोरकं करून गेलात तुम्ही. मी आता चुकलो तर प्रेमाने दम कोण देणार? पाठीवर शाबासकी कोण देणार? काका काका आम्हाला सांगताय रडायचं नाही, आणि तुम्ही? हो बेटा, सर, तुमचा ज्याने घात केला त्याला मी सोडणार नाही, नाही सोडणार मी त्याला. भाडकर काका सुद्धा त्या मारेकरांना शोधू शकले नाहीत. त्यांना संधीच मिळाली नाही ग मनाली. त्या दिवशी मी वाडकर काकांना पाहिलं ते शेवटचं. त्यानंतर 2 दिवसातच त्यांची जीभ तरीत कोसळली, आणि याचा अर्थ जो कोणी या केसचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय त्याचा घात होतो. हो दाजी, हो. तुम्ही असताना मला कसं काही होऊ शकतं, आणि आता तर हा शोध मी थांबवणारच नाही. आता तर त्याला एक नवीन दिशा मिळाली. जो टेम्पो आपल्याला हूल देऊन गेला ना, त्याचा तपास करायला सांगितलंय मी. एकदा का तो सापडला की मग हॅलो, मिळाला? गुड. दाजी, त्या टेम्पो मालकाचा पत्ता मिळालाय. अहो सोडा मला. उभा राहा इथे, उभा राहा. अहो मला का पकडताय? मी काय केलंय? काय केलंय? चोर ते चोर वर शिरजोर. आमच्या गाडीवर टेम्पो घालून मारण्याचा प्रयत्न नाही केलास? बोल. मी काय आम्ही? परवा तू तुझ्या टेम्पोतून आलास. तुला बरोबर माहिती होतं आमची गाडी कधी येणार. तू तुझा टेम्पो आमच्या गाडीवरती घातलास आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास, बरोबर ना? बोल, कोणासाठी काम करतोयस? बोल, पटापट बोल. अहो मॅडम सांगा ना, मी काय केलं नाही हो मॅडम. MS04GC2446
तुझाच टेम्पो आहे ना? हो आहे ना मॅडम, पण त्याचा उपयोग मी कुणाला मारण्यासाठी नाही करणार हो मॅडम. तुम्ही चौकशी करा मॅडम. मी खरंच असा माणूस नाही हो मॅडम. ज्या टेम्पोवर माझं घर चालतं त्यानेच मी तुम्हाला जर उडवलं तर पुढे जगू कसा मॅडम? मॅडम हा खोटा बोलतोय, नाटक करतोय सगळे. दाजी दाजी, 1 मिनिट सेठ. हे बघा, त्याच्यावरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये, त्यामुळे त्याच्या अंगाला हात नाही लावायचा. मला सांग, टेम्पो कुठे आहे तुझा? माझा टेम्पो मॅडम गॅरेज मध्ये आहे. कधीपासून? 4 दिवस झालं मॅडम. आज डिलिव्हरी मिळेल. पण मॅडम मी म्हणतो, तुम्ही एवढं माझ्या गाडीच्या आणि माझ्या का हात देऊन पाठी लागलात मॅडम? असं काय केलंय मी? कळेल कळेल. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझा टेम्पो ज्या गॅरेज मध्ये आहे ना, तो पाहायचा आहे मला. सॉरी मिस्टर पाटील, पण हा तो टेम्पो नाहीये ज्याने आमच्यावर हल्ला केला होता. हो, हा पण तो जो कोणी होता त्याने या टेम्पोचा नंबर वापरला एवढं नक्की. काय? मी खरं सांगतो मॅडम, माझा एकच टेम्पो आहे आणि ह्याच नंबरचा. प्लीज मला पोलिसात वगैरे देऊ नका मॅडम. मी काय नाही केलं. तुम्हाला लागेल ती मदत करेन मी मॅडम. हवं तर हा माझा टेम्पो तुमची खात्री होईपर्यंत तुमच्याकडे ठेवा. मी दुसरं कुठेतरी नोकरी करेन, पण प्लीज मॅडम मला या नसत्या लफड्यात अडकवू नका मॅडम. नाही नाही, हो, त्याची काहीच गरज नाही आणि काळजी करू नका, तसं काही होणारही नाही. येतो आम्ही. एक मिनिट. मैत्रीण आहे माझी शिखा. इतकी वर्ष झाली आहेत पण तू ट्रेनिंग विसरली नाहीयेस अजून. काहीच विसरले नाहीये. तुझ्याशी मारलेल्या गप्पाही आणि पावसात भिजत खाल्लेली कणसही. म्हणजे मॅडम तुम्ही माहित नाही तुम्हाला? IPS केलंय मॅडमनी, तेही विगरस ट्रेनिंग सकट. अहो डिपार्टमेंट मध्ये आल्या असत्या तर कुठे गेल्या असत्या. तुझ्यासारखीच फिरले असते मग औरंगाबाद, दौलताबाद. घे. अगं तिकडनं बदली झाली आहे माझी. बाय द वे, घरात घेणार आहेस का मला? पाठ वळल्यावर पुन्हा हँडसअप नाही करणार ना? ते म्हणे तू चहा काय पिते? लहान मुलांनी दूध प्यायचं, कळलं ना? 1 मिनिट. मला मनाली म्हणायचं सिद्धेश्वर? सीड म्हणायचं नाही म्हणणार. काय करशील? फटाडं नाके ना, ठोसा देईन त्याच्यावर. फटाडं नाक? नाही तर काय? ए अरे किती भांडताय. मी नाही भांडत चिका मॅडम. हाच भांडत असतो सारखा माझ्याकडे. मॅडम मला एक सांगा, टाळी एका हाताने वाजते का नाही ना? ही माती खाते नाही तर वाटेल तसं बडबडते, म्हणून भांडण. 1 मिनिट. मी माती खाते नाही तर वाटेल तसं बोलते? काही बोलू नकोस हा. काही काय खरं तेच बोलतोय मी. वाटेल मनाली, अगं तू चिडतेस म्हणून चिडवतो तो. तू रिस्पॉन्डच करू नको ना, मग बघू काय करतोय. आता तसंच करणार आहे मी. हे असं नको ना करू मनाली. मॅडम तुम्ही पण, मनाली तू जर का असं केल्यानंतर मग माझं काय होणार? नाही मला कोण एंटरटेन करणार ना? मी तुला एंटरटेन करते म्हणजे काय? आता खरंच एका रट्ट्यात गुंतवे ना तुला. अस्मिता, तू न कंटाळता आणि न थकता कशी काम करते ना, या दोघांकडे बघून कळतंय मला. नाही म्हणजे दोघे टॉम अँड जेरी. आय एम सॉरी ना, म्हणजे जोक सपाट. तुम्हा सगळ्यांना भेटून आज मला खूप मस्त वाटतंय.
अगं आता तुझी पोस्टिंग इथे झाली आहे ना, म्हणजे वरचेवर भेटणं होईलच की. मॅडम, एका केस संदर्भात इथे आली आहे मी. सध्या माझं पोस्टिंग तळेगावला झालंय. तळेगाव? हा, का काय झालं? बाबांचा ऍक्सिडेंटही तळेगाव चाकण हायवेवरच झाला होता. अजूनही इतकी सेंटिमेंटल होतेस त्या आठवणींनी? जोवर तो मारेकरी पकडला जात नाही ना, तोवर मी स्वस्थ नाही बसणार शिखा. तुला माहितीये शिखा, त्या केसच्या तपासासाठी तू मला मदत करू शकतेस? अस्मिता, तुझ्यासाठी वेळ आली ना तर आउट ऑफ द वे जाऊन करीन मी. पण मी काय करू शकते? शिखा, बाबांचा ऍक्सिडेंट कारला डॅश होऊन झाला होता. आम्ही त्या कारवाल्याला सस्पेक्ट समजत होतो, पण तोही त्या अपघातात गेल्यामुळे तपासाला दिशाच सापडत नव्हती. आणि तसाच प्रकार आमच्या सोबतही घडला. आम्हाला एका टेम्पोने हूल दिल्यामुळे आमचाही ऍक्सिडेंट होणार होता. आणि जेव्हा बाबांचा ऍक्सिडेंट झाला तेव्हाही एक टेम्पो अचानक समोर आला होता. त्यामुळे मला आता असं वाटतंय की त्या कटात फक्त तो कारवाला नाही, टेम्पोवालाही सामील होता. त्या टेम्पोवाल्याचा ठाव ठिकाणा सापडला ना तर त्या हल्लेखोरापर्यंत नक्कीच पोहोचता येईल. टेम्पोचा मॅक किंवा नंबर काही माहिती आहे? अगं त्यावेळी बाबांसोबत फक्त दाजी होते आणि ते या नाही नो, तू बोलली होतीस मी. पण दाजी, पण थोडा आठवण्याचा प्रयत्न करा ना, निदान नंबर तरी. दाजी, दाजी शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, आठवायचं असेल ना तेव्हा आठवेल, काही फरक पडत नाही. स्वतःला त्रास नका करून घेऊ. अस्मिता, 12 वर्षापूर्वीची केस आहे. त्यावेळेचे कोणी असतील नसतील, या बट आय विल ट्राय माय बेस्ट. कोणीतरी असेल ग, कोणीतरी असेल ज्याने तो टेम्पो पाहिला असेल. कोणाला तरी काहीतरी माहिती असेल. शिखा, मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला ग. त्यावेळेचे सगळे विटनेसेस, त्यांचे स्टेटमेंट्स, पुढे न आलेले विटनेसेस, त्यांच्यापर्यंत पूर्णपणे नाही पोहोचू शकत. मी तो प्रयत्न करेन. हा, थोडा वेळ लागेल, पण तो सापडेपर्यंत मी प्रयत्न करेन. त्या स्पॉट जवळची घरं, ढाबे, हॉटेल, या केसच्या सगळ्या फाईल्स, पेपर्स, सगळं पिंजून काढेन मी. तूच म्हणतेस ना नेहमी, शोधलं की सापडतच. थँक्स शिखा. मी तुला केसचे डिटेल्स मेल करेन. हा, ते तर तू करशीलच ग, पण हे काय थँक्स असे आभार म्हणून परक नको करूस मला. चल, मला आता निघायला हवं. मॅडम, आम्ही सुद्धा निघतो. हा, ठाणा आणि अंबरनाथ दोन्हीकडचे रिपोर्ट्सही आणूया. दाजी, तुम्हीही जा सोबत. तसंही मला आता कुठे जायचं नाहीये. दाजी, तुम्ही जा, काळजी नका करू. चला काळजी घे. हा, आणि काही जरी लागलं तर फोन कर. नक्की. येते मी. बाय बाय. हो, तुमच्याकडनंच आलंय ते कुरिअर. अहो, 2 वेळा फोन केला त्या नंबरवर. तो पत्ता बोगस आहे. नाही, तुमची चूक नसेल, पण तरीही कुरिअर घेताना आयडेंटिटी प्रूफ पाहायला नको? मी उद्या पुन्हा फोन करते.
अस्मिताला जर काही झालं ना तर मी सहन करून घेणार नाही. हो पण धोका फक्त अस्मिताच्या जीवाला नाहीये, सगळ्या घराला आहे. कोरा कागद का पाठवला असेल? काहीतरी म्हणायचंय. फार हुशार आहे. कुलूप आहे म्हणजे किल्ली असणारच.